मी भाऊसाहेब अण्णासाहेब पठाडे, राहणार आडगाव सरक, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा जन्म 8 मे 1959 रोजी महालपिंपरी या गावी झालेला आहे आणि माझं शिक्षण हे पूर्णपणे आडगाव सरक या ठिकाणी झालेलं आहे. आणि मी लहानपणापासूनच सुदाम भिकाजीपंत बुवा यांच्या घरी आडगावमध्ये सुद्धा राहत होतो. त्याचप्रमाणे 7वीपर्यंतचं शिक्षण आडगावमध्ये, 8वीचं गेवराई कुबेरमध्ये आणि त्यानंतर माझं 9वी आणि 10वीचं शिक्षण हे मराठा हायस्कूल औरंगाबादमध्ये, म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे. यानंतरचं मी बँकेमध्ये लागलो 1980मध्ये आणि त्यानंतर मी माझ्या समाजकार्याला थोडीफार सुरुवात झाली आणि 1982मध्ये माझी धर्मपत्नी सौ मंगल भाऊसाहेब पठाडे हिच्याशी माझा विवाह झाला. तिचं माहेरचं नाव मंगल साहेबराव ताठे आणि राहणार खांडी अंतरवली, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असा आहे. माझ्या बाजूलाच ती या ठिकाणी बसलेली आहे. मला माझ्या संपूर्ण कार्यामध्ये मी जे काही थोडंफार कार्य करू शकलो त्यामध्ये तिचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि आतापर्यंत मला ही संधी कधीच मिळाली नव्हती की मी तिचा थोडंफार कवत नाही तिचं नाव घेऊन बोलावं, परंतु आज मला स्वाती जैन मॅडमने ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सौ मंगलला या निमित्ताने थोडंफार बोलावं असं मी तिला विनंती करतो. मी सौ मंगल भाऊसाहेब पठाडे आणि सर्वसाधारण महिलेप्रमाणेच माझंही आयुष्य आहे. घर, संसार, मुलं मोठी करणं याच्यामध्येच माझं सगळं जीवन गेलेलं आहे. माझा मुलगा इंजिनियर आहे, त्याने IIM लखनौमधून MBA केलेलं आहे. मुलगी ऑस्ट्रेलियात असते, ती NMPमध्ये काम करते, NAB बँकेमध्ये. बाकी बसते त्या दोन्ही मुलं त्यांच्या संसारात रमलेली आहे आणि आमच्या दोघांचं आयुष्य जसं पाहिजे तसं चालू आहे. मॅडम, एक लाईनमध्ये जे बघतायत त्यांना काही तुम्हाला संदेश द्यायचे? नाही, काय संदेश म्हणजे हेच की चला जे आहे त्यात आनंद माना. सगळ्यांनी दुसरं काही नाही, सुखी राहा, आनंदात राहा. आहे ते ॲक्सेप्ट करा. ज्या गोष्टी आपल्याला काही काही वेळेला खटकतात, काही काही वेळेला त्रासही होतो सगळ्या गोष्टींचा, पण ते चला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून त्याला ॲक्सेप्ट करा आणि आनंद. फार मोठं ज्ञान दिलं मॅम, ते खरंच इम्पॉर्टंट आहे. थँक्यू मॅडम. मी BCom झालेलो आहे आणि BCom होण्याच्या अगोदर म्हणजे सेकंड इयरला असतानाच 12वीच्या बेसिसवर मी पूर्वीचं स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि नंतरची बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ती मर्ज झाली. त्या बँकेमध्ये मी कॅशियर कम क्लार्क या पदावर मी जॉईन झालो आणि आता सध्या मी मॅनेजर या पदावरनं स्टेट बँक ऑफ इंडियामधनं रिटायर झालेला आहे. 1980मध्ये मी बँकेत लागलेलो होतो. त्यानंतर मला या ठिकाणी ज्यावेळेस मी आडगावमध्ये राहत होतो त्यावेळेस मला आठवतसुद्धा नाही तसं त्याप्रमाणे मी एका ब्राह्मण कुटुंबाकडे राहत होतो. त्यांचं नाव सुमनबाई बुवा आणि त्यांनी मला शिकायचं कसं, काटे मोडणार नाही जर शिकला तर, अशी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळं मी शिकू शकलो. मी माझ्या मातेचं मी या ठिकाणी वंदन करतो. मी माझ्या जीवनामध्ये स्वतःला 3 माता मानतो. जी माझी स्वतःची जन्मदात्री आहे ती आई आहे, जिने माझ्यासाठी खूप केलेलं आहे. खूप संसारामध्ये हाल अपेष्टा सहन करून तिने मला वाढवलेलं आहे. अक्षरशः आम्हाला वनस्पती खाऊ घालून तिने जगवलेलं आहे. तिलाही मी वंदन करतो. त्याचप्रमाणे मी लहानपणी ज्या सुमनबाई बुवांकडे राहिलेलो आहे त्यांनाही मी वंदन करतो. त्यांच्याकडे मी इयत्ता 7वीपर्यंत राहिलेलो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या घारपुरेबाईंमुळं, ज्या आईंमुळं मी आज या ठिकाणी आहे, त्या डॉक्टर ज्योत्स्नाताई घारपुरे ही माझी 3री माता. तिलाही मी या ठिकाणी वंदन करतो आणि मी त्यांच्याकडून हा सगळा काम करण्याचा वसा कसा घेतला त्याबद्दल मी थोडक्यात आता या ठिकाणी सांगणार आहे. तसं जर म्हटलं तर शाळेत असल्यापासूनच मला लीडरशिप करण्याची संधी मिळायची आणि मी नेहमीच इयत्ता 5वीपासून ते 7वीपर्यंत, इवन 8वीपर्यंतसुद्धा मी मॉनिटर नेहमीच राहिलेलो आहे. आणि शिक्षकांना मदत करणं, त्यांचं घर सारवून काढणं, त्यांना पाहिजे ती मदत करणं, विद्यार्थ्यांना मदत करणं, असा माझा लहानपणापासूनचा स्वभाव होता. आणि त्याप्रमाणे अनेक हाल अपेष्टा सहन करून मला शिक्षण घ्यावं लागलं, हे या ठिकाणी मला विदित करावं लागेल. परत या ठिकाणी मी अनाथ विद्यार्थीगृह डॉक्टर गची साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानेल
की त्यांनी आम्हाला त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहू देण्याची संधी मिळाली आणि मग मला पुढचं शिक्षण घेता आलं. डॉक्टर ज्योत्स्नाताई घारपुरे यांच्याकडे मी घरकाम करून शिकलेलो आहे 11वी ते फायनलपर्यंत. असा एक छोटासा परिचय देऊन मी माझ्या व्यसनमुक्तीच्या कामाबद्दल आपल्याला थोडंसं सांगणार आहे. मित्रांनो, माझं गाव तसं जर म्हटलं तर 5 जिल्ह्याला दारू सप्लाय करणारं गाव आहे. मोहाची दारू निर्माण करणारं आणि यथेच्छपणे तिचा उपभोगसुद्धा घेणारं. आणि म्हणूनच मला सांगायला लाज वाटत नाही की मी इयत्ता 7वीपर्यंत दारू पाडलेली आहे मोहाची आणि दारू पिलेलो पण आहे. परंतु चांगल्याची संगत लागल्यामुळं मी त्यानंतर त्यापासून परावृत्त झालो आणि काही दिवसानंतर मात्र मी व्यसनमुक्तीवरच काम करायला लागलो. 2003 सालची घटना आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती न चुकता 1988 सालापासून माझ्या छोट्याशा गावामध्ये करतो. आणि 2003मध्ये मी ज्यावेळेस मुंबईहून या ठिकाणी आलो तर बघितलं तर मराठा समाजातील, धनगर समाजातील, न्हावी समाजातील आणि इतर सर्व ओबीसी समाजातली माणसं या ठिकाणी बाबासाहेबाच्या जयंतीला जमलेली होती. मला आश्चर्य वाटलं की बाबासाहेबाच्या जयंतीला ही बौद्धेतर मंडळी कशी काय आलेली आहे. परंतु त्या महिलांना गावामध्ये दारूबंदी करायची होती आणि त्यांना कुणीतरी लिडरशिप करणारा माणूस हवा होता. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या गावातील सर्व महिलांनी गाढवाला गोपाळ शेट केलं आणि मला दारूबंदी करण्यासाठीची मदत माझ्याकडनं मागितली. आणि तेव्हापासून मग मला जी काही प्रसिद्धी मिळाली त्या निमित्ताने मग माझ्यावर असं एक वेगळ्या प्रकारचं दडपण आलं की नाही, तू आता व्यसनमुक्तीसाठीच काम केलं पाहिजे. आणि आम्ही असं 2003मध्ये मी स्वतः मारुतीच्या मंदिरासमोर 2 ऑक्टोबर 2003 रोजी 5 दिवसाचं उपोषण केलं. आणि त्यानंतर 26 जानेवारी 2004 रोजी 6 दिवसाचं उपोषण केलं देवासमोर की देवा 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 माझ्या गावातील लोकांना दारू न पिण्याची बुद्धी दे. आणि अशा रीतीने माझ्यातला स्वतःतलाच वाल्या जो होता तो जागा झाला आणि तेव्हापासून मी व्यसनमुक्तीवर काम करायला लागलो. मी सध्या व्यसनमुक्तीचं काम करत असताना प्रबोधनात्मक व्याख्यान देतो, चित्रपट दाखवतो, त्याचप्रमाणे पोस्टर लावतो आणि सध्या मी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचा जिल्हा संघटक म्हणूनही काम करतो. व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच नावाची आमची एक संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रभर, जे अविनाश भाई त्याचं नेतृत्व करतात. त्या संघटनेमध्ये मी काम करतो. आणि आता मी गावोगावी जाऊन हा उद्देश समोर ठेवलेला आहे की माझ्या बोलत्यामुळं जरी कोणाची 5 मिनटं जर कोणाचं व्यसन पुढे लांबत जर असेल तर तेच आपलं खरं पुण्याचं काम आहे, तेच खरं आपलं कर्म आहे असं मी मानून व्यसनमुक्तीवर सध्याचं काम करत असतो. एका डॉक्टरांसाहेबांबरोबर मी त्या निमित्ताने काम करत असतो. आणि हे सर्व करत असताना मी शेतीकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केलेला होता की मी जर चांगली शेती करून जर दाखवली तर माझे जे शेतकरी बांधव आत्महत्या करतात त्यांना जो काही त्रास होतो तर आपण शेती करून बघूया. आणि आपला आदर्श इतर शेतकऱ्यांना ठेवण्यासाठी मी 1988 ते 2000 अशी सतत 12 वर्ष बँकेत काम करून आणि या गावी येऊन शेती करायचो. आणि शेती करत असताना विविध प्रकारचे प्रयोग आम्ही माझ्या शेतीमध्ये राबवलेले आहेत. अगदी माळरानावर मी पाईपलाईन केलेली आहे, सीताफळाची बाग वाढवलेली होती. ती बाग वाढवण्यासाठी ठिबक सिंचन कसं करायचं तर 1500 माठ मी ते तयार करून घेतले होते दुसऱ्या गावातल्या कुंभाराकडून, कारण माझ्या गावात कुंभार नव्हता. अशा पद्धतीने मी शेतीसाठी सुद्धा बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांसमोर एक चांगला आदर्श असा उभा केलेला आहे. नंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं 2013मध्ये काही समाजक विघातक लोकांनी त्यांचा खून केला आणि तेव्हापासून मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंही काम करतो. आणि ते काम करत असताना माझी स्वतःची साऊंड सिस्टीम वापरतो, कॉलर माईक असेल, सगळं असेल. आणि मी गावोगावी जाऊन अक्षरशः 15 मिनटामध्ये पूर्ण गल्ल्या पहिल्यांदा फिरतो आणि सांगतो की तुमच्या गावात ज्या कोणाला भूत, भानामती, करणी, जादूटोणा येत असेल त्याने माझ्यावर करावा, कारण असा जादूटोणा कोणालाच करता येत नाही. आणि या निमित्ताने मी वारकरी संप्रदायाचंही काम करत असतो की वारकरी संप्रदायाने चमत्काराला आणि हे जे भूलथापा आपण अंधश्रद्धा ज्याला म्हणतात किंवा तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं, हे जी आम्हा करणे कामं बीज वाढवावे नाम असं म्हटलेलं आहे. आणि असे अनेक अभंग संत नामदेवापासून तर तुकडोजी महाराजांनी सांगितलेले आहेत. त्याचाही प्रचार आणि प्रसार मी व्यसनमुक्तीचं आणि अंधश्रद्धाचं निर्मूलनाचं काम करत असताना करत असतो. आणि
अभंग आजकाल लोक त्याचा पूर्ण अर्थ सांगत नाही समजावून, परंतु मी मात्र माझं हे काम करत असताना तुकोबारायाचे अभंग असो, ज्ञानेश्वर माऊलीचे अभंग असो, त्यांच्या अभंगाचं पूर्णपणे अर्थ समजावून लोकांना झाडं लावा, झाडं जगवा, जात निर्मूलनाचा अंत करा, व्यसनमुक्त जीवन जगा, अशा पद्धतीचं लोकांना मी सांगत असतो. आपण मला या ठिकाणी बोलावून मला माझे 2 शब्द मांडण्याची या ठिकाणी जी संधी दिलेली त्याबद्दल मी स्वाती जैन मॅडम यांचं खरोखर आभार मानतो की आजकाल चांगलं काम करणाऱ्यांचं मुलाखत म्हणावं किंवा त्यांना पेपरमध्ये प्रसिद्धी देणं म्हणावं हे होत नाही, परंतु या समाजामध्ये अजूनही चांगली माणसं आहेत आणि ही चांगली माणसं चांगल्या माणसांच्या शोधामध्ये असतात. त्याचंच आज माझं द्योतक आहे आणि अशा रीतीने स्वाती जैन मॅडमने माझ्या शेतामध्ये येऊन माझी छोटीशी मुलाखत घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. मी बोलू शकत नाही कारण की मी तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हाला सांगतो की मुहूर्त पाहणं हे कसं खोटं आहे त्याबद्दल हे सांगतात की एक बलाढ्य हत्ती जो असतो तो अनेक वृक्ष जो आहे आपल्या सोंडेने तो आपले उन्मळून टाकू शकतो, परंतु एक माहूत फक्त तो आपल्याला कशाने नियंत्रित करता येतो तर मना पाहिजे अंकुश, अंकुशाने तो नियंत्रित केला जातो. तसं तुकाराम महाराज या अभंगात सांगतात की तुम्हाला कुठेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला छत्रपती शिवरायांची आठवण येते की छत्रपती शिवरायांनी जेवढ्या लढाया केलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकलेल्या आहेत, परंतु एकही लढाई ते हरलेले नसताना त्या लढाई त्या सर्वच्या सर्व लढाई त्यांनी अमावस्याच्या रात्री सुरू केलेल्या होत्या. कारण हिंदू धर्मामध्ये अमावस्याला अशुभ समजलं जातं, परंतु छत्रपती शिवरायांनी प्रत्येक उगवणारा दिवस हा शुभच असतो असं समजून आपल्याला तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे या अभंगाप्रमाणे त्यांनी वागायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून दुसरा एक अभंग मला तुकाराम महाराजांचा आठवतो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. असं तुकाराम महाराजांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की अंधश्रद्धा, ज्याला त्यांनी पाखंड शब्द वापरलेला आहे, मग त्या अंधश्रद्धा काय असेल तर गुप्तधनासाठी बळी देणं असेल, त्याचप्रमाणे लिंबू मिरची लावणं वगैरे असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला अनेक अंधश्रद्धा ज्या आपण पाळतो त्या अंधश्रद्धेपासून दूर कसं राहायचंय, मग त्यामध्ये मुहूर्त पाहणं असेल, ज्योतिष असेल, ह्या सुद्धा बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून महाराजांनी हा अभंग वापरून आपल्याला खूप मोठं ज्ञान असं दिलेलं आहे. आणि म्हणून एकदा मी ज्ञानेश्वर माऊलीचा एक शेवटचा अभंग आपल्याला सांगतो की मंत्रीची वैरी मरे, मंत्रीची वैरी मरे तर मग का बांधावी लागे कट्यारे. यातून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाने चमत्काराला कुठेही स्थान नाही, मंत्रालाही कुठे स्थान नाही असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.